तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ऐशी स्वर्गी मात देखोनी तो आकांत तव पांडव दळा आत वर्तले काही. ज्ञानोबाराय गीतेवर भाष्य करतात. कालच्या ओव्यामधून आपण पाहिलं की धृतराष्ट्राने प्रश्न विचारल्यानंतर संजयाने त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली आणि कुरुक्षेत्रावर काय चालू आहे ते संजय आता वर्णन करत आहे. तर ते वर्णन करत असताना त्या कुरुक्षेत्रामधील वर्णन असं सांगितलं की पांडवाचं भयानक सैन्य विविध व्यूहरचना केलेली पाहिली. ते पाहून दुर्योधनाने द्रोणाचार्याजवळ जाऊन दुर्योधन म्हणाला की तुम्ही ही सगळी एवढी मोठी सेना पहा. तुमचा जो शिष्य आहे द्रुपद कुमार धृष्टद्युम्न त्याने या सेनेची काय केलेली आहे रचना केलेली आहे ते तुम्ही पहा असं सांगून मग सैन्याचं वर्णन केलेलं आहे. पांडवाच्या सैन्यामध्ये कोण कोण आलेलं आहे ते दुर्योधन सांगतो. आपल्या सैन्यामध्ये कोण कोण मुख्य आहे त्याचंही दिग्दर्शन दुर्योधनाने केलेलं आहे. आणि मग भीष्माचार्य जे सेनापती होते ते भीष्माचार्यांनी काय केलं तर फार मोठी सिंहगर्जना केली आणि आपला शंख वाजवला. भीष्माचार्यांनी ते सिंहगर्जना आणि शंख या दोन्हीचा आवाज एवढा मोठा झाला की त्याचे काय काय परिणाम झाले, कोणाकोणावर काय परिणाम झाले, तिथले जे वीर आलेले होते त्यांच्यावर त्याचे काय परिणाम झाले त्याचं वर्णन कालच्या वयामधून आपण पाहिलं. मग भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यानंतर मग सर्वांनीच काय केलं शंख वाजवण्यास सुरुवात केली. आपापले आणलेले शंख सगळ्यांनी वाजवले, मोठमोठ्याने आरडायला लागले. असा तो आवाज स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये तो आवाज गेल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात ऐसा अद्भुत तुरबंबाळ ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ देव म्हणते प्रलय काळ ओढवला आजी. तो आवाज ऐकल्यानंतर स्वर्गातले देव म्हणायला लागले की कल्प संपला नाही तरी सुद्धा आता काय व्हायला लागला प्रलय काल ओढवला आजी. आज जणू काय प्रलय काळाला सुरुवात झाली का काय. ततश्वेतेर हयेर्युक्ते महती शंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रधग्मतुः. ततः त्यानंतर म्हणजे कधी तर सर्वांनीच आपापले धनुष्य वाजवले, शंख वाजवले. त्यानंतर ततः श्वेतैहि हयैहि युक्तैहि. श्वेतैहि म्हणजे पांढरा, हयैहि म्हणजे घोडे, युक्ते पांढरे घोडे ज्या रथाला जुंपलेले आहेत, 4 पांढरे घोडे ज्या रथाला जुंपलेले आहेत असा. महती शंदने स्थितो, महती म्हणजे मोठ्या, फार मोठ्या रथावर, शंदने म्हणजे रथावर, स्थितो आरूढ झालेले, पांढरे घोडे ज्या रथाला जुंपलेले आहे अशा मोठ्या
रथावर जे बसलेले आहे असे कोण? माधवः च एव पांडवः, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन, त्या दोघांनी दिव्यौ शंखो प्रदद्मतुः, आपापले दिव्य शंख वाजवले. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदराः. ऋषिकेशः पांचजन्यम, भगवान परमात्म्याने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. देवदत्तम धनंजयः, अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला. वृकोदर हा भीमकर्मा, हा वृकोदर म्हणजे ज्याचं मोठं पोट आहे असा असणारा, भीमकर्मा भयानक कर्मे करणारा तो भीम, त्याने पौंड्रम महाशंखम दद्मौ, आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरः नकुलसह देवश्च सुघोषमणी पुष्पको. कुंतीपुत्र हा राजा युधिष्ठिर, कुंतीचा पुत्र असणारा राजा युधिष्ठिर, त्या युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकोलः च सहदेवः सुघोषमणी पुष्पको, नकोलाने सुघोष नावाचा शंख वाजवला आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. ज्ञानोबा टीका करतात. ऐशी स्वर्गी मात देखोनी तो आकांत तव पांडव दळा आत वर्तले काही. ऐशी स्वर्गी मात, स्वर्गामधली अशी गोष्ट ऐकल्यानंतर, अशी गोष्ट पाहून काय झालं स्वर्गात, तर ते देव म्हणायला लागले आज प्रलय काल आला. असं स्वर्गामधली गोष्ट पाहून देखोनी तो आकांत, त्या युद्धभूमीवरचा आकांत पाहून तव पांडव दळा आत वर्तले काही. आता कौरव सेनेने काय काय केलं, काय काय शंख वाजवले, भीष्माचार्यांनी कशी गर्जना केली, त्याचा परिणाम काय झाला, केवढा आवाज झाला, त्याचं वर्णन केलं. मग तो पांडव दळा आत वर्तले काही. मग आता पांडवाच्या सैन्यामध्ये काय झालं, तर होका निजसार विजयाचे किते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी. होका निजसार विजयाचे, अर्जुनाच्या रथाचं ज्ञानोबा वर्णन करतात. होका जणू काय विजयाचे निजसार, साक्षात विजयाचं चिन्हच आहे, विजयाचं सार आहे असा असणारा तो रथ. अथवा किते भांडार महातेजाचे, महातेजाचे भांडार म्हणजे फार मोठं तेज साठवण्याचं जणू काय ते ठिकाण आहे. अर्जुनाच्या रथामधून फार मोठं तेज बाहेर निघत होतं. जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी, त्या रथाला जुंपलेले घोडे कसे आहेत, गरुडाची जावळीचे, गरुडाची बरोबरी करणारे, गरुडाचा जसा वेग आहे तसा वेग असणारे 4 घोडे कातले म्हणजे त्या रथाला जुंपले. की पाखांचा मेरू जैसा रहंवर मिरव तसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचनी. अथवा तो रथ कसा आहे, जैसा पाखांचा मेरू, मेरू पर्वत किती विशाल आहे मेरू पर्वत, आणि त्या मेरू पर्वताला जणू काय पंख फुटावे आणि ते मेरू पर्वत उडायला लागावे, तसा अर्जुनाचा रथ होता. रहंवर मिरव तसे तैसा, रहंवर म्हणजे रथ, रथ तसा शोभून दिसत होता. तेजे कोंदटलिया दिशा जयाचनी, जयाचनी तेजे दिशा कोंदटलिया, त्या रथाच्या तेजाने सगळ्या दिशा कोंडून भरल्या होत्या. ज्ञानोबा त्याच्यावर आता समीक्षा करतात. जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण त्या रथाचे गुण काय वर्णू. आता हे श्लोकामध्ये नाही आलं पण ज्ञानोबा वर्णन करतात. जेथ अश्ववाहक आपण, ज्या ठिकाणी अश्ववाहक म्हणजे घोड्याचा रथ हाकणारा आपण स्वतः कोण आहे, वैकुंठीचा राणा जाण, भगवान परमात्मा आहे. जो वैकुंठाचा मालक आहे, तो वैकुंठाचा मालक असणारा भगवान परमात्मा आपण अश्ववाहक, तो अर्जुनाचा कोण झालाय, सारथी झालाय, सारथी. त्या रथाचे गुण काय वर्णू. आता त्या रथाचं गुण मी काय वर्णन करू. ज्ञानोबा म्हणतात ज्या रथावर त्या रथाचे घोडे हाकण्याकरता घोड्याचा लगाम हातात धरून साक्षात वैकुंठाचा मालक ज्या ठिकाणी बसला, त्या रथाचं गुण ज्ञानोबा म्हणतात मी काय वर्णन करू. तरी सुद्धा थोडंफार वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर सारथी शारंधर अर्जुनेशी. ध्वजस्तंभावरी वानर, त्या रथावर जो ध्वजाचा स्तंभ होता, झेंडा पताका,
त्याच्यावर वानर हनुमंतराय बसलेले होते. कोण हनुमंतराय? तो मूर्तिमंत शंकर, साक्षात शंकराचं स्वरूप असणारे, साक्षात शंकर असणारे, रुद्र 11वा अवतार. हनुमंतराय हे साक्षात शंकराचे अवतार आहे, शंकराचे. म्हणून शंकराचे अवतार असणारे हनुमंतराय ध्वजस्तंभावर आहे. सारथी शारंगधर अर्जुनेशी, आणि शारंगधर अर्जुनेशी सारथी. आणि शारंगधर म्हणजे भगवान परमात्मा. शारंग नावाचं धनुष्य ज्याने हातात धारण केलेलं आहे म्हणून त्याचं नाव शारंगधर. तो शारंगधर असलेला परमात्मा अर्जुनेशी सारथी. अर्जुनाचा कोण झाला? सारथी झाला. भगवान शंकर सुद्धा आलेले आहे आणि भगवान महाविष्णू सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याचं काय वर्णन करावं? ज्ञानोबा समीक्षा करतात. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. ज्ञानोबा म्हणतात देखा, तुम्ही पहा ना. काय पहा? तया प्रभूचे नवल, त्या प्रभूचं काय नवल आहे ते तुम्ही पहा. ज्ञानोबा म्हणतात देवाचं एक नवलच आहे. काय नवल आहे? अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताचं किती मोठं त्याला प्रेम आहे, भक्तावर तो किती प्रेम करतो, त्याचं नवल तुम्ही पहा. जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. काय प्रेम आहे? तर त्या प्रेमाचं व्यक्तित्व, त्या प्रेमाची खूण म्हणून सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाचं त्यांनी काय केलं? सारथ्यपण केलं. अर्जुनाचा तो सारथी झाला. सारथी कशामुळं? अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताचं त्याच्यावर अद्भुत प्रेम आहे आणि त्याचं भक्तावर कसं आहे? अद्भुत प्रेम आहे, म्हणून तो सारथी झालेला आहे. सारथी. ज्ञानोबा म्हणतात त्या प्रभूचे नवल पहा. त्याचं नवल कसं आहे तुम्ही पहा. आता खरं जर पाहिलं तर प्रभू कसा आहे? वैकुंठीचा रानाजान, साक्षात वैकुंठाचा तो कोण आहे? मालक आहे. मालक, रिद्धी सिद्धी या सगळ्या त्याच्या पायाजवळ राहतात. लक्ष्मी आईशी जयाची दाशी. लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे 1000 रुपये 10,000 रुपये त्याला लक्ष्मी म्हणत नाही. धनाची मालकीन असणारी, धनाची अधिष्ठात्री देवता ती लक्ष्मी. जयाची दाशी तुकोबाराय म्हणतात, ती ज्याची दाशी आहे असा भगवान परमात्मा. सगळ्या रिद्धी सिद्धी ज्याच्यापासून असतात, उत्पन्न होतात, तो भगवान परमात्मा. जगाची ज्याने निर्मिती केली, ज्याच्यापासून जग उत्पन्न झालं, तो भगवान परमात्मा आहे. असा असणारा अद्भुत शक्तिमान असणारा परमात्मा, चतुरातु शिरोमणी असा असणारा तो परमात्मा. पण तो सुद्धा काय झाला? सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाचा काय बनला? सारथी झाला. सारथी. कारण अर्जुन हा कोण होता? भक्त होता, देवाचा भक्त. आणि हे अर्जुन म्हणून घेत नव्हता. मी देवाचा भक्त आहे असं अर्जुनाने नाही म्हणून घेतलं, देवाने त्याला भक्त म्हटलंय. देवाने. आपण भक्त स्वतःला म्हणून घेतो, देव आपल्याला भक्त म्हणतो का नाही ते आपल्याला माहीत नाही, पण आपण मात्र स्वतःला भक्त म्हणून घेतो. अर्जुनाचं तसं नव्हतं. अर्जुनाला देव भक्त म्हणून घेत होता. देव म्हणत होता अर्जुन हा कोण आहे? माझा भक्त आहे. माझा भक्तोसी मे सखाचेती. गीतेमध्ये म्हटलंय भक्तोसी मे. अर्जुना तू माझा भक्त आहे. भक्त. अर्जुनाने कुठं पत्रिकेवर नाही लिहून घेतलं ह भ प मी हरिभक्त आहे असं अर्जुनाने नाही सांगितलं, देवाने सांगितलं. तू कोण आहे? माझा भक्त आहे. भक्तोसी मे सखाचेती. तू माझा सखा आहे. तू माझा कोण आहे? भक्त आहे. भक्त. आपण स्वतःला जरूर भक्त म्हणून घ्यावं, काही अडचण नाही, पण भक्त असेल तर म्हणून घ्यावं. भक्तच नाही तो भक्त म्हणून घेतो, काय कामाचं ते? भक्त असेल आणि मग त्याने भक्त म्हणून घेतलं तर ते कसं आहे? तुकोबारायसारखं वाटतं. तुकोबाराय सांगतात आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण. आम्ही नामाचे धारक आहोत असं तुकोबाराय छाती ठोकून सांगतात. का सांगतात? कारण ती होते, नामधारक होते म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही नामाचे धारक. तसं आपण जर भक्त असेल तर अवश्य सांगावं मी कोण आहे? देवाचा भक्त आहे. अभिमानाने सांगावं, पण अंगामध्ये भक्तपणा अगोदर पाहिजे. भक्तपणाच नसेल तर तसं सांगणं म्हणजे काय नाही, योग्य नाही. तुकोबाराय म्हणतात साजे अलंकार
तरी भोगिता भ्रतार, व्यभिचारीचा टाकमटिका, उपहास होती लोका. आत्ता 2-3 दिवस अगोदर प्रवचनामध्ये विषय झाला. व्यभिचारी स्त्री आहे आणि मोठं कुंकू लावून लोकांमध्ये फिरते. त्या कुंकवाला काय शोभा आहे? जी स्वतः शिंदळ आहे, लोकांमध्ये सांगते मी पतिव्रता आहे. पतिव्रता ऐशी जगामध्ये मात, भोगी 5-7 अंधारी ते तुकोबरायचे शब्द आहेत. तसं नुसतं बोलून काय फायदा आहे? अंगामध्ये तसं काय असलं पाहिजे? ताकद असली पाहिजे, भक्त असलं पाहिजे. नंतर भक्त म्हणून सांगितलं पाहिजे. देवाचा भक्त म्हणून घेतो आणि पैशावाल्याच्या मागे फिरतो, तो भक्त आहे का? देवाचा भक्त म्हणून घेतो आणि भाकरी दुसऱ्याला मागतो, तो भक्त आहे का? तुकोबाराय भांडतात देवाला, तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धीग झाले जिने माझे पंढरीराया. पंढरीराया तुझे दास्य करू, तुझे आम्ही दास झालो, आणि का मागो खावया. आणि खाण्यासाठी सुखासाठी दुसऱ्याकडे आम्ही काय करतो? इच्छा करतो. धीग झाले जिने माझे पंढरीराया, माझ्या जगण्याला धिक्कार असो. देवाचा भक्त म्हणून आपण घेतो. भक्ताचं सुख कशात असलं पाहिजे? देवात सुख असलं पाहिजे. तो का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, त्याचं मुख पाहण्यामध्ये सुख वाटलं पाहिजे. आपण भक्त तर म्हणून घेतो, पण सुख कशात पाहतो? विषयामध्ये पाहतो. भक्त म्हणून घ्यावं, पण भक्तपणा अंगामध्ये अगोदर असला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, भक्त म्हणून वंचावे ते जीवे, त्याने शेण खावे कशासाठी. स्वतःला भक्त म्हणून घेतो, भक्त म्हणण्यामध्ये आपलं जीवन सगळं व्यर्थ करतो. त्याने शेण खावे कशासाठी. स्वतःला भक्त म्हणून घेतो, तू शेण कशासाठी खातो? शेण खातो म्हणजे काय? विषयाच्या मागं फिरतो, विषयाच्या मागं. जनावरांनी ज्या भागाचा त्याग केला त्या भागाला काय म्हणतात? शेण म्हणतात. तसं मोठमोठ्या संतांनी, महात्म्यांनी, विद्वानांनी ज्या विषयाचा त्याग केला त्या विषयाच्या मागं तू फिरतो. शेण खावे कशासाठी? ते शेण खाल्ल्यासारखं आहे. भक्त म्हणून वांचवायचे. तसं भक्त म्हणून घ्यावं, पण अगोदर भक्तपणा आपल्या अंगामध्ये असला पाहिजे. अर्जुन स्वतःला भक्त म्हणून घेत नव्हता, परंतु त्याच्या अंगामध्ये भक्तपणा होता. भक्तपणा त्याच्या अंगामध्ये होता, म्हणून देवाने त्याला काय म्हटलं? भक्त म्हटलं. भक्तोसी मे सखा चेती, तू माझा भक्त आहे, तू माझा सखा आहे, असं देव अर्जुनाला म्हणतो. आपल्या कधी स्वप्नात सुद्धा येत नाही. देव जागृतीमध्ये त्याच्याजवळ होता आणि सांगत होता, अर्जुना तू माझा भक्त आहे. भक्तपणा असला पाहिजे. देवाने त्याचा अंगीकार केला होता. तू माझा भक्त आहे म्हणून देवाने काय केलं? अंगीकार केला अर्जुनाचा. देव आपला अंगीकार करतो की नाही ते माहीत नाही आपल्याला, पण देव अर्जुनाचा काय करत होता? अंगीकार करत होता. देवाने आपला अंगीकार करावा, बाकी काही नसावं. जगताने आपल्याकडे पाठ फिरवली तरी चालेल, पाहुण्याने फोन नाही केला तरी चालेल, काही हरकत नाही, पण देवाने अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले. ज्याचा नारायणे अंगीकार केला, देवाने ज्याचा अंगीकार केला, देवाने ज्याला आपलं म्हटलंय, तर निंद्यतेही तेने वंद्य केले. असे निंदे असणारे सुद्धा, जग ज्याची निंदा करत होतं असे असणारे सुद्धा वंद्य केले. तुकोबाराय उदाहरण म्हणून सांगतात, आजामेळ भिल्ली तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. जगताने ज्यांची निंदा केली होती असा असणारा आजामेळ, सगळ्या पापाची राशी असणारा आजामेळ, मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरिते हाती. सगळ्या प्रायश्चित्ताने त्या आजामेळापुढे हात टेकले होते. आता तुम्हाला आम्ही प्रायश्चित्त देऊ शकत नाही, तुमचं पापच एवढं मोठं झालं. एवढा मोठा निंदे असणारा आजामेळ, पण भगवंताने अंगीकार केला आजामेळाचा. तर आज सगळे भक्त मंडळी त्या आजामेळाचं भक्ताच्या यादीमध्ये नाव घेतात. भिल्ली शबरी माता रोज देव येणार म्हणून तिथं फुलं आथरून ठेवायची. ते ऋषीमुनी यायचे पाहायचे, तर त्या फुलावरून कोणाला जाऊ देत नव्हती. भिल्लाच्या कुळामध्ये जन्माला आलेली शबरी माता ऋषीमुनीला त्याच्यावरून जाऊ देत नव्हते. ते म्हणत होते, नाही, माझ्या
प्रभू रामचंद्रासाठी मी फुलं टाकून ठेवले आहे, तुम्ही याच्यावर जाऊ नका, तुम्ही याला तोडू नका. आता ते सगळे ऋषी ते रोज साधना करणारे, ग्रंथ वाचणारे, देवपूजा करणारे, रोज 100 वाऱ्या आंघोळ करणारे, त्यांना वाटलं आपण एवढी मोठी साधना करतो, आपण ब्राह्मण मंडळी आहे, आपल्या कधी देव स्वप्नात सुद्धा येत नाही, आणि शबरी भिल्लाच्या कुळात उत्पन्न झाली, ही कधी आंघोळ करत नाही, हिला कधी देवपूजा माहीत नाही, आणि रोज देवासाठी फुलं हातून ठेवते, हिच्याकडे कधी देव येणार आहे, मग तिची ती उपेक्षा करायची. आमच्या देव कधी स्वप्नात सुद्धा आला नाही अजून एवढी साधना करून, आणि तू भिल्लाच्या जातीमध्ये जन्माला आलेली, तुला सगळ्यांनी तुझा त्याग केलेला, तुझ्याकडे देव कधी येणार. अशी निंदे असणारी सुद्धा ज्या वेळेस शबरी मातेचा भगवंताने अंगीकार केला, भगवंत साक्षात तिच्या द्वारामध्ये चालून आले. अजामेळ भिल्ली तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. पुराणाने सुद्धा त्यांचं काय केलं आहे, वंदन केलं आहे. पुराणाने त्यांचं वर्णन केलं. निंदे असणाऱ्याचा सुद्धा देव काय करतो, वंद्य करतो त्यांना. ब्रह्म हत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्म हत्येच्या राशी ज्याने केलेला होता, असा तो वाल्या कोळ्या वाल्मिक किंकर वंद्य केला. तुकोबारा सांगते त्याला सुद्धा काय केलं, वंद्य केलं. वंद्य वंद्य म्हणजे सगळ्यांनी ज्याचा नमस्कार करावा, सगळ्या पुराणाने ज्याचं वर्णन करावं, असं त्याला केलं. कोणी, भगवंतानी. कशामुळं, अंगीकार. भगवंतानी त्यांचा काय केला होता, अंगीकार केला होता. तसं अर्जुनाचा देवाने काय केला होता, अंगीकार केला होता. भक्तोशी मे सखाचे ती, तो माझा कोण आहे, भक्त आहे. का अंगीकार केला होता, आपला देव का अंगीकार करत नाही. ज्ञानोबा म्हणतात अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताचे अद्भुत प्रेम. अद्भुत प्रेम भक्ताचे याचे दोन अर्थ. देवाचं भक्तावर अद्भुत प्रेम आहे, आणि भक्ताचं सुद्धा देवावर कसं आहे, अद्भुत प्रेम आहे. अद्भुत प्रेम. अद्भुत प्रेम म्हणजे काय, अखंड प्रेम. अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. भक्ताला देव अखंड आवडत असतो. आपल्याला देव आवडत नाही असं नाही, आपल्याला सुद्धा देव आवडतो. देवासाठीच आपण घरदार सोडून इथं आलो, पण आपल्याला देव अखंड नाही आवडत. तेवढ्या पुरता प्रवचनात बसल्यावर, प्रवचन संपल्यावर देव नाही आवडत आपल्याला, आपल्याला घरचं ध्यान येतं. देव अखंड. अद्भुत प्रेम भक्ताचे. तर भक्ताला देव कसा आवडतो, अखंड आवडत असतो. अखंड. आणि मग देवाचा स्वभावच असा आहे, तुम्ही जैसा भाव माझे ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हाला लागे. तुम्ही जशा भावाने मला शरण येतान, मी सुद्धा त्याच भावाने तुमची काय करील, सेवा करीन. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. देवाचा स्वभाव तसा आहे. मग ज्याचं जसं प्रेम असेल तसं देव त्याची काय करतो, सेवा करत असतो. तर भक्ताचं अद्भुत प्रेम असतं, मग देवसुद्धा त्याच्यावर काय करतो, अद्भुत प्रेम करतो. त्याची खून म्हणून जगाचा मालक, वैकुंठाचा मालक असणारा भगवान परमात्मा ज्ञानोबराय म्हणतात, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे, तो अर्जुनाचा कोण झाला, सारथी झाला. सारथी कशामुळे झाला, प्रेमामुळे. मग सारथी होऊन सगळे काम केले. अर्जुनाची घोडी धुतली आनंदी, सगळे काम केले. देखा नवलचा आहे प्रभूचे. हे त्या प्रभूचं तुम्ही काय पहा, नवल पहा. नवल फार मोठं नवल आहे. पायीक पाठीशी घातला आपण पुढा राहिला, त्याने पांचजन्य आस्फरेला अवलीळाची. पायीक पाठीशी घातला. पायीक म्हणजे सेवक. आपला सेवक जो आहे, त्या सेवकाला त्याने आपल्या पाठीमागं घातलं. आपण पुढा राहिला, स्वतः काय झाला, तो पुढे उभा राहिला. पायिकाची सेवा केली. आपल्या सेवकाची काय केली, सेवा केली. याचा जो सेवक झाला त्याला कसलीच शंका राहत नाही. उद्धाराचा तर त्याला शंकाच नाही, पण या जगतामध्ये सुद्धा त्याला कोणतीच अडचण येत नाही. उद्धाराचा संदेह नाही. याचा काही सेवका, भगवंताचा जो सेवक झाला, त्याला उद्धाराची आता काय नाही राहिली, अडचण नाही राहिली. त्याचा उद्धार होणार, कारण तो कोणाचा सेवक आहे, भगवंताचा सेवक आहे. तो भगवंताची भक्ती करतो, भगवंताचं तो चिंतन करतो, त्याचा उद्धार होणारच. कारण भगवंतानीच सांगितलेलं आहे, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या विशित चेतसाम. मी त्यांचा काय करतो, उद्धार करतो. उद्धार असं देवानेच सांगितलेलं आहे. म्हणून भगवंताचं काय व्हायला पाहिजे, सेवक व्हायला पाहिजे. पायीक पाठीशी घातला. आपण जर त्याचा सेवक झालो तर तो काय करत असतो, आपली सेवा करतो. असा या भगवंताचा स्वभाव आहे.
जगताचा स्वभाव वेगळा आहे. तुम्ही जर एखाद्याचे सेवक झाले तर तो मालक म्हणून राहतो आणि आपल्याला सेवक म्हणून ठेवतो, आपल्याकडून सेवा करून घेतो. पण पांडुरंगाचं तसं नाही. याचे जर आपण सेवक झालो तर तो आपला सेवक होतो. दास सेवकाचा होय साचा अंकित, सेवकाचा हा दास होतो. म्हणून पाईक पाठीशी घातला. आपल्या सेवकाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो पुढं उभा राहिला आणि अर्जुनाला पाठीमागे रथामध्ये घातलं. पाईक पाठीशी घातला, आपण पुढे राहिला. त्याने पांचजन्य आस्फुरेला अवलीळाची. आता समीक्षा संपून ज्ञानोबराय त्या ठिकाणच्या युद्धाचं वर्णन करतात. त्याने अवलीळाची म्हणजे सहजच पांचजन्य आस्फुरेला, त्या देवाने पांचजन्य नावाचा काय केला, शंख वाजवला. परी तो महाघोष थोरू गरजत आशे गहिरू, जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राती. परंतु ज्ञानोबराय म्हणतात तो थोर महाघोष, फार मोठा त्या शंखाचा झालेला आवाज, गरजत आशे गहिरू, शांतपणाने गंभीरपणाने तो काय करत होता, त्या दोन्ही सेनेमध्ये गरजत होता. जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राती. कसा होता तो आवाज, जणू काय रात्री कसे असतात नक्षत्र, नक्षत्र म्हणजे आकाशातील चांदण्या, ते रात्री दिसतात. पण एकदा सूर्य उदय झाला का सगळ्या चांदण्या, ते सगळे नक्षत्र काय होऊन जातात, लोपून जातात. दिवसा नक्षत्र दिसतात का, नाही, कारण सूर्य उगवलेला असतो. रात्री प्रकाश देण्याचं काम ते करतात, पण सूर्य उगवल्यानंतर काय होतं, त्यांचं तेच नाहीसं होतं. तसं अगोदर कौरवाचा आवाज घुमत होता, कौरवांच्या गर्जनेचा, कौरवाच्या शंखाचा आवाज तिन्ही लोकांमध्ये घुमला. पण ज्ञानोबराय म्हणतात उदेला लोपी दिनकर नक्षत्राती. नक्षत्र, त्या नक्षत्राचा लोप कोण करतो, सूर्य करतो. सूर्य उगवल्यानंतर सगळे नक्षत्र जसे हरवून जातात, तसं पांडवांनी शंख वाजवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचा आवाज सगळा जागच्या जागीच विरून गेला. त्यांचा आवाज मग येईना. महाघोष थोरू गरजत असे. त्या पांडवाचे जे शंख आहेत, भगवंताचा पांचजन्य नावाचा जो शंख आहे, तो शंखाचा आवाज सगळीकडे घुमत होता. तैसे तुरबंबाळ भवते, कौरवदळी गाजत होते, ते हरपोनी नेनो केवते गेले. ते ज्ञानोबराय म्हणतात त्या अगोदर कौरवाच्या सेनेमध्ये जे वाद्य वाजत होते, तुरबंबाळ म्हणजे अनेक वाद्य वाजवायला त्यांनी सुरुवात केली होती. फार मोठा त्याचा आवाज झाला होता. कौरवदळी गाजत होते, कौरवाच्या सेनेमध्ये ते फार मोठे गाजत होते. परंतु ते हरपवणी नेनो केवते गेले. ते ज्ञानोबराय म्हणतात जेव्हा भगवंताने आपला शंख वाजवला, त्यांचा आवाज कुठं हरपून गेला नेनो मला माहीत नाही. तैसाची देखे ये रे निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरीला. तैसाची त्याचप्रमाणे ये रे म्हणजे दुसऱ्याने, म्हणजे अर्जुनाने. पहा, अर्जुनाने काय केला, आता शंख वाजवला. कसा, निनादे अति गजरे, फार मोठ्या आवाजाने, गंभीर असा. देवदत्त धनुर्धरे आस्फुरीला, देवदत्त नावाचा शंख धनुर्धरे, धनुष्य ज्याने धारण केला अशा अर्जुनाने वाजवला. ते दोन्ही शब्द आचाट मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटः शतकुट हो पाहताशी. आता ते दोन्ही शब्द आचाट, आचाट म्हणजे अद्भुत असणारे. दोन्ही शब्द म्हणजे दोन आवाज, एक भगवंताच्या शंखाचा आवाज आणि दुसरा अर्जुनाच्या शंखाचा आवाज. हे दोन्ही आवाज काय झाले, एकत्र झाले, एकवट मिळले. तेथ ब्रह्मकटः शतकुट हो पाहताशी. आवाज एवढा मोठा झाला की जणू या ब्रह्मांडाचे आता 100 तुकडे होतील, एवढा आवाज झाला. तव भीमसेन विसनैला, जैसा महाकाळ खवळला, त्याने पौंड्र आस्फुरीला महाशंख. मग आता देवाने शंख वाजवला, अर्जुनाने शंख वाजवला. हे पाहिल्यानंतर काय झालं, आता भीमाला काय झालं, स्फुरण आलं, भीमाला आवेश आला. भीमसेन असं ज्ञानोबराने त्याचं नाव घेतलं. भीमसेन विसनैला, तो भीम, त्या भीमाला आवेश आला. जैसा महाकाळ खवळला, महाकाळ या सगळ्या जगाला खाऊन टाकण्यासाठी जसा खवळून उठावा, तसा तो भीम आता काय झाला, खवळून उठला. आणि खवळून त्याने काय केलं, त्याने महाशंख पौंड्र आस्फुरीला, फार मोठा असणारा पौंड्र नावाचा शंख वाजवला. तो महाप्रलय जलधर, जैसे गडगडीत गहिर, तव अनंत विजय युधिष्ठिर आस्फुरित असे. तो महाप्रलय जलधर, प्रलय कालचे पाणी धारण करणारे जे मेघ आहे त्या मेघाप्रमाणे, गडगडीत गहीर, त्या मेघाने जशी गर्जना करावी त्याप्रमाणे गहीर म्हणजे गंभीर असा वाजला. कोण, तो शंख.
तव अनंत विजय युधिष्ठिर आस्फुरिला. ते पाहिल्यानंतर युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुळे सुघोष सहदेवे मणिपुष्पक तेने नादे अंतक गजबजला ठाके. नकुले सुघोष, नकुलाने सुघोष नावाचा शंख वाजवला. सहदेवे मणिपुष्पक, सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. जेने नादे, त्या शंखाच्या नादाने, त्या शंखाच्या आवाजाने अंतक गजबजला ठाके. यम सुद्धा काय केला, घाबरून गेला. काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथः धृष्टद्युम्न विराटश्च सात्यकीश्च पराजितः. परमेश्वास काश्य, मोठे धनुष्य हातामध्ये धारण केलेला काशी राजा. महारथ शिखंडी, महारथी असणारा शिखंडी. धृष्टद्युम्न विराट, अपराजित सात्यकी, कधी पराजित न होणारा सात्यकी राजा. अजून द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान दद्म पृथक पृथक. द्रुपद हा द्रुपद राजा. द्रौपदेया हा द्रौपदीचे 5 पुत्र, प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतकर्मा, हे 5 पुत्र. सर्वशत पृथ्वीपती, आणि अजून सगळे पृथ्वीवरचे राजे. महाबाहू सौभद्र, फार मोठे हात असणारा सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. पृथक पृथक शंखान दद्मू, त्यांनी आपापले वेगवेगळे शंख वाजवले. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयाने व्यदारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो वेणुनादयन. सघोषा हा तो आवाज धार्तराष्ट्राणां हृदयाने व्यदारयत. धार्तराष्ट्राणां, धृतराष्ट्राचे जे पोरं होती त्यांचं हृदयाने व्यदारयत, त्यांच्या हृदयातला त्यांनी काय केला, भेद केला, हृदय फाडून टाकलं. नभश्च पृथ्वीं चैव, आकाश आणि पृथ्वी या दोन्हीच्या मध्ये तुमुलो वेणुनादयन, फार मोठा तो आवाज झाला, मोठ्याने वाजायला लागला. ते तर भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदे यादिक हा काशीपती देख महाबाहू. ज्ञानोबा म्हणतात त्या ठिकाणी अनेक राजे आलेले होते. कोणते कोणते? द्रुपद होते, द्रौपदे यादिक म्हणजे द्रौपदीचे 5 पुत्र, हा काशीपती देख महाबाहू, मोठ्या हाताचा काशीपती. तेथ अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित धृष्टद्युम्न नृपनाथ शिखंडी हन. त्या ठिकाणी अर्जुनाचा सूत, अर्जुनाचा मुलगा आलेला होता अभिमन्यू. सात्यकी अपराजित, पराजित न होणारा सात्यकी राजा. नृपनाथ धृष्टद्युम्न राजा असणारा धृष्टद्युम्न राजा. शिखंडी हन, आणि शिखंडी आलेला होता. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. विराटादी नृपवर, विराट आणि इत्यादी जे राजे ते आलेले होते. जे सैनिक मुख्य वीर, आपापल्या सैनिकांमध्ये मुख्य असणारे वीर, तेही नाना शंख निरंतर आस्फुरिले. त्या सर्वांनीच आपापले वेगवेगळे शंख वाजवले. त्या आवाजाने काय झालं, तेने महाघोष निर्घाते शेषकुर्म अवचिते गज बजोनी भूभाराते सांडू पाहती. तेने त्या महाघोष निर्घाते, फार मोठ्या आवाजाच्या त्या धक्क्याने काय झालं, शेषकुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. पृथ्वी ज्यांनी धारण केली असे शेष आणि कुर्म, भगवंताचा कुर्म अवतार आणि शेषाने पृथ्वी काय केली आहे, धारण केली आहे. तर अवचिते त्या सर्वांनीच एकाएकीच काय केलं, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. त्या आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला, शेषापर्यंत आवाज गेला, त्या कुर्मापर्यंत आवाज गेला, आणि त्या आवाजाने ते घाबरले, जणू काय ते आता पृथ्वी खाली टाकून देतील अशी परिस्थिती झाली. तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदाळ आंदोलत समुद्र जळ उसळत कैलासविरी. त्या ठिकाणी तिन्ही लोक हालायला लागले. मेंदू मांदार आंदोलत, मेरू पर्वत, मांदार पर्वत हे हालायला लागले. समुद्र जळ उसळत कैलासविरी, समुद्राचं पाणी कैलासपर्यंत चाललं. पृथ्वी तळ उलथो पाहात आकाश आशे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा. ज्ञानोबराय वर्णन करतात. पृथ्वी तळ उलथो पाहात, पृथ्वी त्या आवाजाने कशी झाली, उलथो पाहात, जणू काय आता सगळ्या लोकांना पृथ्वी पालथं करून टाकते असं झालं. आकाश आशे आसुडत, ते आकाश तुटून पडायला लागल्यासारखं झालं. तेथ सडा होत नक्षत्रांचा, जणू काय पाऊस पडावा तसं आकाशातले सगळे नक्षत्र खाली पडायला लागले. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटिली सत्यलोकी. सत्यलोकी, सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक. त्या ब्रह्मदेवाच्या लोकांमधले लोक म्हणायला लागले, सृष्टी गेली रे गेली, आता सगळी सृष्टी काय झाली, नष्टच झाली काय कोण, अशी म्हणायला लागली. देवा मोकळवादी झाली, देव सगळे आता मोकळे झाले, देवाला आता आश्रय नाही राहिला. कारण देव कशाच्या आश्रयाने जगतात,
यज्ञाच्या आश्रयाने. मनुष्य जो यज्ञ करतो त्या यज्ञाच्या आहुतीवरून देव जगत असतात. देवा मोकळवादी झाली, आता सृष्टी नष्ट झाली, आता कोणी यज्ञ करणार नाही म्हणून देवा मोकळवादी झाली. आता देव मोकळे होऊन गेले, देवाला आश्रय नाही राहिला. ऐशी एक टाळी पिटेली सत्यलोकी, अशी सत्यलोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये टाळी पिटली असे तिथले लोक म्हणायला लागले. देहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी. देहाची दिन ठोकला, भर दुपारी कडक ऊन पडला असताना जणू काय दिवस अचानकच नष्ट होऊन जावा, अचानकच सूर्य नष्ट होऊन जावा. देहाची दिन ठोकला, जैसा प्रलय काळ मांडला, जणू काय प्रलय काळ आता या ठिकाणी सुरुवात झाली. तैसा हाहाकार झाला तिही लोकी, तिन्ही लोकांमध्ये तसा हाहाकार झाला. ते देखोनी आदिपुरुष विस्मित, म्हणे झने होय पा अंत, मग लोपला अद्भुत संभ्रम तो. ते देखोनी, ते पाहिल्यानंतर आदिपुरुष विस्मित, आदिनारायणाला काय झालं, आश्चर्य वाटलं. आदिनारायण त्यांना आश्चर्य वाटलं, ईश्वराला आश्चर्य वाटलं. म्हणे झने होय पा अंत, तो ईश्वर म्हणायला लागला यांच्या आवाजाने जणू काय आता या सृष्टीचं काय होऊन जाईल, अंत होऊन जाईल. आणि अजून काही प्रलयकालाची वेळ आली नाही म्हणून अंत होऊ नये पृथ्वीचा, म्हणून त्या ईश्वराने लोपला अद्भुत संभ्रमतो, लोपिला अद्भुत संभ्रमतो. तो फार मोठा असणारा जो आवाज, तो आवेश, त्या आवेश त्या ईश्वराने काय केला, लोपून टाकला. म्हणून हे विश्व सावरले, विश्व तर नष्टच झालं असतं पण त्या ईश्वराने तो आवाज सावरल्यामुळं म्हणून हे विश्व सावरले. म्हणून ते मरायला आलेलं हे सगळं जगत सावरून निघलं. एरवी युगांत होते वडवले, जर ईश्वराने तसं केलं नसतं तर या युगाचा अंत झाला होता. जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी, कृष्ण आणि इत्यादी जे सगळे मंडळी पांडवाचे त्यांनी शंख वाजवल्यानंतर अशी स्थिती झाली. त्यानंतर काय झालं, तो घोष तरी उपसंहरला, परी पडसाद होता राहिला, त्याने दळभार विध्वंशीला कौरवांचा. आता देवानेच त्याला लोपून टाकल्यामुळे तो आवाज गेला, पण आवाज गेल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात पडसाद होता राहिला. त्या आवाजाचा जो प्रतिध्वनी येत होता तो प्रतिध्वनी त्या ठिकाणी राहिला होता. आणि नुसत्या त्या प्रतिध्वनीमुळे काय झालं तर दळभार विध्वंशीला कौरवांचा, सगळ्या कौरवाचे हृदय विदीर्ण झाले, सगळे हृदय घाबरले, सगळे कौरव घाबरून खाली पडायला लागले. जैसा गजघटा आत सिंह लीला विदारित, तैसा हृदयाते भेदित कौरवांच्या. जणू काय फार मोठ्या हत्तीच्या कळपामध्ये एखादा सिंह सापडावा तरी सुद्धा त्या सिंहाने एक एक करून सगळ्या हत्तीला सहज मारून टाकावं. गजघटात, हत्तीच्या कळपामध्ये, सिंह लीला विदारित, लीला म्हणजे सहजपणाने जसं मारून टाकावं, तैसा हृदयाते भेदित कौरवांच्या, तसा तो आवाज कौरवांच्या हृदयाला भेदायला लागला. तो गाजत जव ऐकती तो उभेची हे घाली ती, एकमेकाचे म्हणते सावध रे सावध. मग त्या कौरव सेनेमधल्या लोकांनी तो आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकून तो गाजत जव ऐकती तो उभेची हे घाली ती, उभ्या उभ्याच ते आपले प्राण सोडून द्यायला लागले, उभ्या उभ्याच पटापटा खाली पडायला लागले. तरी सुद्धा एकमेकाच धीर जाऊ नये म्हणून एकमेकाला म्हणायला लागले, एकमेकाचे म्हणते सावध रे सावध, अरे सावध व्हा, अरे सावध व्हा, घाबरू नका असं म्हणायला लागले. अर्थव्यवस्थितान दृष्ट्वा धार्त राष्ट्रान कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव. अथ आता धार्त राष्ट्रान व्यवस्थितान दृष्ट्वा, तो आवाज संपल्यानंतर हे धृतराष्ट्राचे सगळे पुत्र कौरव सेना व्यवस्थित उभा राहिलेली आहे असं पाहिल्यानंतर कपिध्वज, ज्याच्या रथावर वानराचा ध्वज हनुमंताचा ध्वज आहे असा असणारा पांडव, तो अर्जुन, त्याने काय केलं, शस्त्र संपाते प्रवृत्ते, शस्त्र फेकण्याच्या वेळेला धनुः उद्यम्य, धनुष्य उचलून तो असं म्हणाला. तेथ बळ प्रौढीपुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले. तेथ त्या ठिकाणी बळ प्रौढीपुरते, बळाने आणि प्रसिद्धीने जे परिपूर्ण होते असे जे महारथी वीर होते. महारथी म्हणजे एकटा जर आला तो एकटा मनुष्य 10,000 सैन्याबरोबर युद्ध करत होता, त्याला महारथी म्हणतात. असे जे होते तीही पुनरपी दळाते आवरले, त्यांनी परत काय केलं, आपल्या सेनेला आवरून घेतलं. मग सरसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. मग त्याने काय केलं, सरसेपणे उठवले. परत एकदा कौरव सेना काय झाली, आपल्या आवेशामध्ये आली, सर्वांनी एकदाच काय केला, त्या ठिकाणी आवाज केला, दुनवटोनी उचलले, हार दुप्पट आवेशाने एका ठिकाणी गोळा झाले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. त्यामुळे काय झालं, त्या धाकानी तिन्ही लोक क्षुब्ध झालं. तेथ बाणवरी धनुर्धर
वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवार का. ज्ञानोबा म्हणतात जैसे प्रलयात अनिवार जलधर. प्रलय कालामध्ये काय होत असतं, नुसताच पाऊस पडतो. प्रलयकालचा जे मेघ असतात सावर्तक मेघ, नाथ महाराजांनी भागवतात सुंदर वर्णन केलं. सावर्तक नावाचे मेघ शेवटला येतात प्रलय करण्यासाठी. ते मेघ निरंतर पावसाचा काय करतात, वर्षाव करतात. फार मोठा वर्षाव करतात. हत्तीच्या सोंडेसारखी काय असते, धार असते. अशी सतत धार ते मेघामधून पडत असते प्रलय करण्यासाठी. ते मेघ जसे अनिवार म्हणजे सतत वर्षाव करतात, त्याप्रमाणे बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर. त्या ठिकाणी आलेले ते धनुर्धर ते काय करायला लागले, निरंतर बाणवरी वर्षताती, निरंतर एकामागे एक बाण सोडायला लागले. ते देखले अर्जुने संतोष घेऊन म्हणे, मग संभ्रमे शेने दिठी घाली तसे. ते देखले अर्जुने, अर्जुनाने आता हे सगळं पाहिलं आणि मग संतोष घेऊन म्हणे, मनामध्ये त्याला थोडा आनंद झाला, संतुष्ट झाला. आणि मग संभ्रमे शेने दिठी घाली तसे, त्याने सुद्धा आपल्या आवेशाने या सेनेमध्ये दृष्टी घातली. सेनेकडे तो आता अर्जुन पाहायला लागला. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलेले पंडू कुमरे. तव संग्रामी सज्ज झाले, मग युद्ध करण्यासाठी सगळे या ठिकाणी सज्ज झाले. आता सगळे तयारीत उभे राहिलेले आहे. असं पाहून सकळ कौरव देखिले, असे त्या कौरवाला अर्जुनाने पाहिलं. तव लीला धनुष्य उचलेले पंडू कुमरे, सहजच भगवंताने अर्जुनाने काय केलं, आपलं गांडीव नावाचं धनुष्य उचललं. ऋषिकेशम तदा वाक्य मीदमाह महीपते. अर्जुन वाच सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत. तदा त्यावेळेला ऋषिकेशम महीपते ऋषिकेशम इदम वाक्यम अहम. त्या ठिकाणी महीपते म्हणजे हे धृतराष्ट्र काय केलं, ऋषिकेशाला इदम वाक्यम आह. अर्जुन भगवंताला असे वाक्य बोलला. अर्जुन वाच, अर्जुन म्हणाला सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत, हे अच्युता, हे भगवंता, उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी मे रथम स्थापय, माझा रथ तू आता काय कर, दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन उभा कर. त्यावेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथ पेलावा, नेवणीमध्ये घालावा दोही दळा. त्यावेळी अर्जुन देवाला म्हणायला लागला, आता तुम्ही लवकर काय करा, रथ माझा हलवा. कुठं न्या, दोही दळामध्ये नेवणी घालावा, दोन्ही सैन्याच्या मध्ये मला नेऊन घाला. यावदेतान निरीक्षेहम युद्धकामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. यावत जोपर्यंत अस्मिन् रणसमुद्यमे, या आपल्या रणांगणाच्या उद्योगामध्ये युद्धामध्ये, योद्धोकामान अवस्थितान युद्धाची इच्छा करून या ठिकाणी जे उभे राहिलेले आहे, येतान अहम निरीक्षे, मी यांना काय करतो, पाहतो. काय पाहायचंय मला, माया कैही सह योद्धव्यम, मी कोणाबरोबर युद्ध करावं, माझ्याबरोबर युद्ध करण्याच्या लायकीचा कोण आहे हे मला पाहायचं. असं कोण म्हणतो, अर्जुन म्हणतो देवाला. योत्स्यमानानवेक्षेहम य यतेत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षव. अजून मला पाहायचंय कोणाला, दुर्बुद्धी हे धार्तराष्ट्रास्य, दुर्बुद्धी असा असणारा हे दुर्योधन आणि त्याचे भाऊ यांच्या हिताची इच्छा करणारे, प्रिय चिकीर्षव हिताची इच्छा करणारे असे यतेत्र समागतः, जे या ठिकाणी एकत्र जमलेले आहे, असे योत्स्यमाना युद्ध करण्याच्या इच्छेने एकत्र आलेल्या या लोकांना, योद्ध्यांना अहम अवेक्षे, मी जोपर्यंत पाहतो तोपर्यंत तू रथ उभा कर. जव मी नावेक, हे सकळवीर सैनिक न्याहाळीन आशेक झुंज तेजे. क्षणभर मी काय करतो, हे सगळे सैनिक वीर या ठिकाणी झुंजते, जे युद्ध करण्यासाठी आलेले आहे, आशेक न्याहाळीन, मी सगळ्याला पाहतो. येथ आले असते आघवे परी कवनेशी म्या झुंजावे, हे रणी लागे पाहावे म्हणून या. देव म्हटला, अरे तुला माहित नाही का आता युद्ध करण्यासाठी कोण आहे, आपण पांडवां पुढचे कौरव, कौरव सोबत युद्ध करायचं, मग रथ तिथं कशाला न्यायचा, तुला काय पाहायचं नेमकी. अर्जुन म्हणतो, येत आले असते आगवे, देवा या ठिकाणी युद्ध करण्यासाठी भरपूर आलेले आहेत, सगळे आलेले आहे हे मला माहीत आहे, तरी सुद्धा कवनेशी म्या झुंजावे, मी कोणासोबत युद्ध करावं हे मला पाहायचं. हे रणी लागे पाहावे म्हणून या. का, कारण बहुत करुणी कौरव, हे आतुर दुःस्वभाव, वाटिवाविना हाव बांधिती झुंजी. बहुत करुणी कौरव, फार जर पाहिलं ना तर अनेक युद्ध झाले, पण युद्धामध्ये मला असं लक्षात आलं की हे कौरव कसे आहे, हे आतुर दुःस्वभाव,
युद्ध करण्यासाठी हे फार उतावळे आहे, याला युद्ध करण्यासाठी दम निघत नाही, सगळेच युद्ध करण्यासाठी निघतात, युद्ध करण्यासाठी उतावीळपणा फार आहे यांच्यामध्ये. परंतु वाटीवावीनं हाव बांधिती झुंजी. झुंजी म्हणजे या युद्धामध्ये वाटीवावीनं हाव बांधिती. घरून तर फार आवेशाने निघतात, पण युद्धामध्ये आल्यानंतर टिकत नाही. वाटीवावीनं पराक्रम वाचून झुंजी हाव बांधिती, युद्ध करण्याची इच्छा करतात. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगून राया प्रति काय संजय म्हणे. झुंजाची आवडी धरती, युद्ध करण्याची इच्छा तर धरतात, परी संग्रामी धीर नव्हती, युद्धामध्ये आल्यानंतर यांना धैर्य निघत नाही, हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. असं बोलून राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय काय म्हटला तर संजय वाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. संजय म्हणाला एवं उक्तः ऋषिकेशः भारत. भारत म्हणजे हे राजा, हे धृतराष्ट्रा. गुडाकेशन ऋषिकेशा एव मुक्ता. अर्जुनाने असं भगवान परमात्म्याला सांगितल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने काय केलं, उभयोः सेनयोः मध्ये उत्तमम रथम स्थापयित्वा. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला, उत्तम रथ उभा केला. ऐका अर्जुन इतके बोलिला, तो श्रीकृष्ण रथ पेलेला, दोही सैन्य माझी केला उभा तिने. अर्जुन एवढं बोलल्यानंतर देवाने दोन्ही सैन्यामध्ये रथ उभा केला. कुठं उभा केला तर ऐका, भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेशांच महीक्षितां वाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. भीष्मद्रोण प्रमुखतः च सर्वेशां महीक्षितां. सगळे जे राजे आलेले होते ते राजाच्या मध्ये, आणि भीष्मद्रोण प्रमुखतः देवाने काय केलं, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य प्रमुखतः यांच्या तोंडासमोर नेऊन अर्जुनाला काय केलं, उभा केलं. वाच, आणि तिथं जाऊन देव काय म्हणाला अर्जुनाला, पार्थ एतान समवेतान कुरून पश्य इति. देव असं म्हणाला, हे अर्जुना तू सांगितलं दोन्ही रथाच्या मध्ये उभा कर रथ, मी आता दोन्ही रथाच्या मध्ये काय, दोन्ही युद्धाच्या मध्ये रथ उभा केला दोन्ही सैन्याच्या मध्ये. आता येतान करून पश्य, युद्धासाठी एकत्र आलेले हे कौरवामध्ये कोण कोण आहे एकदा पाहा तू तुझ्या नजरेनं. तत्र अपश्यतान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. तत्र त्या ठिकाणी पार्थ अर्जुन, अर्जुनाने कोणला कोणला पाहिलं, स्थितान उभे राहिलेले कोण कोण होते, पितृन आपले सगळे चुलते, अथ पितामहान आपले आजोबासारखे असणारे सगळे भीष्म वगैरे, आचार्यान ज्यांनी आपल्याला शिकवलं असे गुरु आपल्यासाठी युद्ध करण्यासाठी पुढे आलेले, मातुलान लहानपणी ज्यांच्याजवळ राहत होतो असे आपले मामा, भ्रातृन आपले सगळे भाऊ, पुत्रान आपले पोरं आपले पुतणे या ठिकाणी उभा आहे, पौत्रान आपले नातू असणारे सगळे, सखींस तथा तसेच अजूनही जे काही मित्र होते ते मित्र या ठिकाणी युद्धासाठी पुढे आलेले अर्जुनाने पाहिले. अजून कोणाला पाहिलं, श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपी तान समीक्ष सकौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. श्वशुरान आपल्या सासऱ्याला पुढे उभा राहिलेलं पाहिलं, सुहृदश्चैव तसेच आपले सगळे पाहुणे मंडळी, सेनयोहु भयोमध्ये दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, सर्वान बंधून अवस्थित असे सगळे आपले गोत्रज मंडळी पाहुणे मंडळी अर्जुनाने आपल्या पुढे पाहिले. तान समीक्ष त्यांना पाहून स कौंतेय त्या अर्जुनाची स्थिती अशी झाली, जेथ भीष्मद्रोणाधिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुत आहाती. त्या ठिकाणी भीष्म द्रोण इत्यादी जवळिकेचे जे सगळे आपल्या जवळचे होते, पृथ्वीपती होते, अजून जे सगळे राजे त्यांच्या सन्मुख बहुत आहाती आपल्या समोरच सगळे काय उभे राहिले. तेथ स्थिर करून या रथ, त्या ठिकाणी रथ थांबला. अर्जुन असे पाहत, अर्जुन पाहायला लागला, तो दळभार समस्त संभ्रमेशी. तो सगळी जी सेना होती ती सगळी सेना अर्जुन अत्यंत उत्साहाने पाहायला लागला. आपल्याला युद्ध कोणासोबत करायचं पाहायला लागला. पण पाहिल्यानंतर काय झालं, दुसरंच झालं. अर्जुन म्हणायला लागला, देवा. मग देवा म्हणे, देख देख हे गोत्रगुरु आशेक, तो कृष्णा म्हणे नावेक विस्मो झाला. मग अर्जुनाने एकदा पाहिल्यानंतर अर्जुन देवाला म्हणाला, हे देवा म्हणे देख देख, तू पहा पुढं कोण कोण उभं राहिले आहे, देवा तू पहा.
हे गोत्रगुरू आशेख सगळे आपल्या गोत्रामधले इथं आले, सगळी भावकीच पुढे उभा राहिली, गुरु सगळे गुरुमंडळी आपल्या पुढे उभे आहे युद्ध करण्यासाठी. तो कृष्णामणी नावेक विस्मय झाला. असं अर्जुन म्हटल्यानंतर देवाच्या अंतःकरणामध्ये थोडा काय झाला, आश्चर्य झाला. तो आपण या आपण म्हणे, देव मनातल्या मनात म्हणायला लागला, येथ काही कवन जाणे हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. काय झालं, कस काय झालं, देव म्हटलं मला पण कळाना, पण हे येणे मनी धरले. अर्जुनाने इथं आल्यानंतर दुसरंच मनात धरलं, काहीतरी आश्चर्य आहे या ठिकाणी. ऐशी पुढील शे घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परी उगा असे निवांत ते वेळी. ते देवाला आता सगळंच माहीत होतं पुढं काय काय होणार आहे, अर्जुन रडणार आहे, युद्ध करणार नाही, सगळं देवाला माहीत होतं. परंतु पुढील शे घेत, पुढचा अंदाज घेत घेत तो सहजे जाणे हृदयस्थ, हृदयात बसणारा तो भगवान परमात्मा त्याने सगळं जाणून घेतलं. परी उगा असे निवांत ते वेळी, परंतु काही न बोलता देव त्या ठिकाणी शांत बसून राहिला. तव तेथ पार्थ सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मात्र देखता झाला. त्या ठिकाणी अर्जुनाने आपले आजे चुलते पितामह सगळे गुरु बंधू मामा या सर्वांना पाहिलं. इष्टमित्र आपुले जे सगळे आपले चांगले हिताची इच्छा करणारे जे मित्र होते ते पाहिले. कुमारजन देखिले सगळे आपले पुतणे पुढे उभा राहिलेले पाहिले. हे सकळ आस्ती आले तया माझी, ज्ञानोबरामध्ये सगळेच इथं आलेले होते. सुहृदजन सासरे आपले पाहुणे, सासरे वाल्ले आणि काही सखे सोयरे, कुमार पौत्र धनुर्धरे देखील त्याचं त्या अर्जुनाने त्या ठिकाणी पोरं नातू सगळेच पाहिले. ज्ञानोबराय म्हणतात, जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकोले आदी करून. त्या ठिकाणी लहान मोठे सगळेच आले होते. काही अर्जुनापेक्षा लहान होते, काही अर्जुनापेक्षा वयाने मोठे होते, पण कोण होते ते, जया उपकार होते केले, अर्जुनावर ज्यांनी फार मोठे मोठे उपकार केलेले होते. आपदी जे रक्षिले, फार मोठ्या मोठ्या संकटातून ज्यांनी आपलं रक्षण केलं, असे मंडळी पुढे आलेले होते युद्ध करण्यासाठी. ऐशे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी ते अर्जुने ती वेळी अवलोकिले. अर्जुनाने पाहिलं ऐशे गोत्रची दोही दळी, आपल्याच भावकीचे दोन भाग पडले, भावकीमध्ये आता भांडणं व्हायला लागली. उदित झाले असे कळी, युद्ध करण्यासाठी सगळेच आवेशाने या ठिकाणी एकत्र झाले. हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. असं अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये फार सूक्ष्म दृष्टीने पाहिलं, कोण कोण युद्ध करण्यासाठी आले, कोणाकोणासोबत आपल्याला युद्ध करायचं, असं अर्जुनाने पाहिल्यानंतर त्या अर्जुनाची काय स्थिती झाली. अर्जुनाला युद्ध करण्याचा आवेश आला का आपली भावकी पाहून अर्जुनाला रडू यायला लागलं. त्याचं ज्ञानोबराय फार गोड शब्दामध्ये वर्णन करतात. पण आपला आज वेळ संपलेला आहे. आज 84व्या वयेपर्यंत आपण चिंतन केलं, 184. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.